नमस्ते. मागील व्हिडिओमध्ये आपण डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक या क्षेत्राबद्दल एक माहिती जाणून घेतली. आता आपण त्याच्या संदर्भात अजून काय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मी सांगणार आहे. बरेचसे पालक आणि विद्यार्थी मला विचारत असतात की सर, डिप्लोमाचे फायदे नक्की काय काय आहेत? डिप्लोमामुळे आमच्या पर्सनॅलिटीमध्ये काय चेंजेस होणार आहे? तर या संदर्भात आज मी तुमच्याशी काही गोष्टी बोलणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आज तुम्ही काही विद्यार्थी डिप्लोमासाठी ॲडमिशन घेणार आहात आणि काही तुमचे मित्रमैत्रिणी हे 11वी 12वी करणार आहेत, 11th-12thला ते जाणार आहे. तर एक 2च वर्षांमध्ये आपण ना तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये किती चेंज होतोय हे तुम्हीच स्वतः बघा. ठीक आहे. मी त्या 11वी 12वी आणि डिप्लोमा या संदर्भातल्या कंपॅरिझनमध्ये अजून थोडंसं सविस्तर नंतर कधीतरी बोलेन. पण आता आपण फोकस ठेवूयात की पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा करण्याचे आपल्याला फायदे काय काय होतात. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की तुमचं येत्या पुढील 3 वर्षामध्ये, म्हणजे आज तुमचं वय आहे 15 वर्ष, 16, 17 आणि 18, जेव्हा तुम्ही भारताचे नागरिक होणार त्याच वेळेला तुम्ही मार्केटमध्ये जॉब करू शकताय. ठीक आहे. म्हणजे काय, 3 वर्षांमध्ये तुम्ही टेक्निकली खूप स्किल्ड पर्सन होणार आहात आणि तशी मान्यता तुम्हाला मिळणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं काय की 10वी नंतर आपण 3 वर्षातच आपण चांगल्या एका लेवलला आपण जॉब करू शकतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या 3 वर्षांच्या प्रोसेसमध्ये मित्रांनो तुमचं टेक्निकल नॉलेज हे खूप वाढलेलं असतं. टेक्निकल तुम्हाला जाणीव खूप झालेली असते. का? कारण की पहिल्या 6 महिन्यातच फर्स्ट सेमिस्टरलाच तुमचा आपण म्हणूयात की बेसिक सायन्स हा प्रकार तुमचा सगळा संपलेला असतो आणि सेकंड सेमिस्टरपासून तुमच्या रिस्पेक्टिव्ह ब्रांचेसचे सब्जेक्ट्स तुम्हाला इंट्रोड्यूस केले जातात. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिलसाठी मेकॅनिक्स हा विषय असणार आहे. कम्प्युटर, IT, ENT साठी प्रोग्रामिंग इन C हा विषय असणार आहे. आणि मग नंतर 3ऱ्या सेमिस्टर, 4थं सेमिस्टर, 5व्या सेमिस्टरला अजून तुम्ही तुमच्या कोअर ब्रांचचं नॉलेज तुम्ही घेणार आहात. तर हे खूप चांगली गोष्ट आहे की तुम्हाला 3ऱ्या सेमिस्टर नंतर 4, 5 आणि 6 सेमिस्टर ह्या टोटली कोअर टेक्निकल सब्जेक्ट्स असतात आणि त्यामुळे तुमचं नॉलेज हे नक्कीच टेक्निकली खूप तुम्ही साऊंड झालेले असतात असं मला वाटतंय. तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की ह्या ठिकाणी त्यामुळे काय होतं, मॅच्युरिटी तुमच्यामध्ये खूप आलेली असते तुमच्या इतर क्षेत्रामध्ये गेलेल्या विद्यार्थी मित्रांपेक्षा. तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की ह्या ठिकाणी सेमिस्टर पद्धत असते मित्रांनो. सेमिस्टर पद्धत म्हणजे एक 6 महिन्यानंतर तुमची एक्झाम होते आणि ती एक्झाम फायनल एक्झाम असते. नेक्स्ट सेमिस्टरला नवीन विषय असतात, नवीन एक्झाम असते. त्यामुळे काय होतंय, तुम्ही कंटिन्युअसली अपडेट होताय आणि त्यामुळे काय होतं, तुम्हाला ट्रायल अँड एररने अभ्यास करण्याची संधी मिळते. म्हणजे आपण म्हणूयात की आता तुम्हाला 10वीला 60% असतील तर तुमचे 3rd इयरपर्यंत तुम्ही कन्सिस्टंटली अभ्यास केला तर दर सेमिस्टरला आपण म्हणूयात की 5% आपण ग्रोथ म्हटली तर साधारण 60चे आपले 90% होऊ शकतात. स्टेप बाय स्टेप. हे असं कुठलं रॉकेट सायन्स नाहीये की एका रात्रीमध्ये तुमचे 50चे एकदम 80% झाले किंवा 60चे 90% झाले. तर स्टेप बाय स्टेप. पण एक लक्षात घ्या, सेमिस्टर पॅटर्नमुळे मित्रांनो तुम्हाला स्वतःचं इव्हॅल्युएशन करायला वेळ मिळतोय. आणि जसं मी आता सांगितलं की न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता ह्याच गोष्टींवर भर जास्त देण्यात आलेला आहे की 9वी पासून तुमचा सेमिस्टर पॅटर्ननेच अभ्यास होणार आहे. आणि मला सांगायचं की गेल्या कित्येक वर्षापासून MSBT म्हणजेच पॉलिटेक्निक हे सेमिस्टर पॅटर्नवरच भर देत आहे. तिसरी एक गोष्ट, एक 4 वर्षापूर्वीच नवीन सिलेबस MSBTने दर ते 5 वर्षांनी इंट्रोड्यूस करत असतात. तर एक 3-4 वर्षांपूर्वीच त्यांनी आय स्कीम, तर आपण म्हणू आय फॉर इंडस्ट्रियल अप्रोच,
इंडस्ट्रीयल अप्रोच येण्यासाठी किंवा आपण म्हणू ग्लोबल कॉम्पिटिशन जी वाढलेली आहे चायनाला टफ देण्यासाठी आपण इंडस्ट्रीयल अप्रोच वाढवूनच MSBTने हा सिलेबस iSchemचा डेव्हलप केलेला आहे. तर जसं तुम्ही या इंजिनिअरिंग डिप्लोमा क्षेत्रामध्ये पदार्पण करणार तर तुम्हाला अजून या गोष्टी कळत जातील की इंडस्ट्रीयल अप्रोच हा किती त्यांनी त्याला वाव दिलेला आहे. एक लक्षात घ्या, प्रत्येक सेमिस्टरला मित्रांनो तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टसाठी ना तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट्स ही कन्सेप्ट दिलेली आहे. त्यामुळे काय होतंय, त्या विषया संदर्भातली आपल्याला आपण म्हणूयात ना बॅकग्राऊंड, त्याची पुढची माहिती, त्याचं विजन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक कलेक्ट कराव्या लागतात आणि त्यामुळेच ना त्या विषयाचं ज्ञान आपलं जास्त वाढतंय. दुसरी गोष्ट, दुसऱ्या वर्षाला असताना म्हणजे तुमचे इतर मित्र 12वी 12चा अभ्यास करत असताना तुम्ही मित्रांनो कंपनीमध्ये इनप्लांट ट्रेनिंगसाठी जाताय आणि हे इनप्लांट ट्रेनिंग म्हणजे तुम्ही कंपनीमध्ये काम करण्याचा अनुभवच घेताय. त्यामुळे मला हे म्हणायचं आहे की फक्त सेमिस्टर पॅटर्न किंवा पॉलिटेक्निकमध्ये हा IQ वर आपण भर दिलेला नाहीये. तुमच्या IQ बरोबर तुमचा इमोशनल कोशंट आणि सगळ्यात महत्त्वाचा तुमचा सोशल कोशंटवर त्यांनी जास्त भर दिलेला आहे. तुमचं सामाजिक भान किती आहे, तुम्ही तुमच्या सहकार्याशी किती पद्धतीने जुळवून घेतात. तुम्ही खूप हुशार आहात, पण जर कधी तुम्हाला तुमच्या सहकार्याशीच मिळतं जुळतं नाही घेता आलं तर तुम्ही सक्सेस तुम्हाला कुठेतरी एक अजून पायरी मागे तुम्ही असतात हे लक्षात येतं. त्यामुळे तुम्ही सामाजिक भान कसं ठेवताय, तुम्ही समोरच्या सहकार्याशी डील कसं करतायत, ते ट्रेनिंग न कळतपणे त्यांना आत्तापासूनच मिळायला सुरुवात होते असं मला वाटतंय. तर एकंदरीतच ना विद्यार्थ्यांची ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप होते. पाचवी गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल की सेकंड इयर पासूनच तुमच्या ओरल्स, त्या विषयातल्या व्हायवा, त्याच पद्धतीने तुमचे प्रोजेक्ट, थर्ड इयरला तुमचा प्रोजेक्ट असतो, तर प्रोजेक्टवर पूर्ण 6 महिने तुम्ही प्रोजेक्टवर मित्रांनो काम करतात. मग तो कंपनीमध्ये प्रोजेक्ट असू शकतो किंवा तुम्ही कॉलेजमध्ये सुद्धा प्रोजेक्ट बनवू शकताय. तर ह्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना खूप वाव आहे वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा. तर एकंदरीतच ना इतर विद्यार्थ्यांशी, इतर तुमच्या वयाच्या विद्यार्थ्यांच्या मानाने इंजिनिअरिंग डिप्लोमा करणारे विद्यार्थी हे नक्कीच सरस ठरतात मित्रांनो. त्याचनंतर एक आपण म्हणूयात की तुमचं हे डिप्लोमा इंजिनिअरिंगचं शिक्षण जे आहे ते तुम्ही प्रायव्हेट कॉलेजला केलं तर 3 वर्षांचा तुमचा साधारण खर्च हा 1,80,000 रुपये होतोय, म्हणजे पर इयर 60,000 रुपीज. आणि तोच जर खर्च आपण 11वी 12वी म्हटलं तर साधारण 3-3.5 लाख रुपये आपण फी त्यासाठी भरतोय. आणि प्लस इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला तुमची साधारण एका कॉलेजची एका वर्षाची फी ही 1,10,000 ते 1,30,000 रुपये आहे. म्हणजे साधारण तुम्ही ह्या 3 वर्षांमध्ये 1,80,000 पूर्ण डिप्लोमा इंजिनियर म्हणून बाहेर पडतायत आणि इतर विद्यार्थी साधारण तोपर्यंतच त्या 3 वर्षामध्ये 4-4.5 लाख रुपये खर्च करतोय. तर ही सुद्धा तुम्ही कुठलीही डिसिजन घेताना सगळ्यात महत्त्वाची डिसिजन तुम्हाला तुमच्यासाठी ही असणार आहे असं मला वाटतं. आणि तेच तुम्हाला जर कधी चांगले मार्क्स असतील तर मला सांगायला आवडेल की प्रायव्हेट कॉलेजेसला सुद्धा खूप स्कॉलरशिप गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये उल्लेख करण्यासारखा TFWS, ट्युशन फीज व्ह्यूवर स्कीम, प्रत्येक कॉलेजला, प्रत्येक ब्रांच मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, ENTC, कम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल आणि अजून बाकी दुसऱ्या प्रत्येक ब्रांचसाठी प्रत्येक कॉलेजला 3 विद्यार्थ्यांना ही TFWS ही स्कीम दिली जाते. त्यामध्ये विद्यार्थ्याची वार्षिक फी असते फक्त 8,000 रुपये. जर कधी तुम्हाला 90% असतील आणि तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जर कधी तुम्ही TFWSच्या अंतर्गत तुमची ॲडमिशन झाली तर तुम्हाला 3 वर्षाचा मित्रांनो खर्च आहे फक्त 24,000 रुपये. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतंय. आणि अजून इतर EBC, OBC, SC, ST वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटने खूप सबसिडी दिलेली आहे. तर त्याचा तुम्ही नक्की फायदा घेऊ शकता. आणि महत्त्वाचं 3 वर्षामध्ये तुम्हाला जर कधी जॉब करायचा असेल तर तुम्ही जॉबसाठी एलिजिबल आहात. अजून तुम्हाला 3 वर्षांनंतर परत इंजिनिअरिंग करायचं असेल तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकता.
सर मग इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणं कठीण असतं का? तर या संदर्भात मी अजून एका व्हिडिओमध्ये तुमच्याशी सविस्तर बोलेन. पण तुम्ही डिप्लोमा करत असाल तर हे खूप छान तुमच्यासाठी संधी आहे असं मला वाटतंय. त्याच पद्धतीने डिप्लोमा करत असतानाच नॅशनल लेवलच्या, इंटरनॅशनल लेवलच्या वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स होतात आणि कॉलेज त्याच्यासाठी तुम्हाला बूस्ट करत असते. पेपर प्रेझेंटेशन असतात, रोबोटिक्समधले वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स असतात, कार डिझाईनच्या कॉम्पिटिशन्स असतात. तर हे एक्सपोजर इतर विद्यार्थ्यांना मिळत नाही, ते तुम्हाला मिळतंय मित्रांनो. आणि मी परत सांगतोय, ज्याची सर्वांगीण पर्सनॅलिटी ऑलराऊंडर असेल तोच आजच्या काळामध्ये सक्सेस होतोय. फक्त IQ तुम्ही किती हुशार असाल, पण जर कधी तुम्ही एखाद्या कंपनीचे मालक बनण्याचं स्वप्न बघत असाल तर तुमच्यामध्ये EQ, SQ हा खूप तगडा पाहिजे. IQ एक ॲव्हरेज लेवलला असला तरी चालणार आहे. आणि ह्याच गोष्टींवर डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये खूप भर देण्यात आलेला आहे. प्रत्येक कॉलेजेसला मित्रांनो एंटरप्रिनरशिप क्लब असतो. म्हणजे जे कॉलेजमधून पासआउट झालेले काही सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेत, ज्यांनी नवीन स्टार्टअप केले आहे, त्यांच्यासाठी कॉलेज वेगवेगळे लेक्चर्स ठेवतं. वेगवेगळ्या पद्धतीवर त्यांना स्टार्टअप करण्यासाठी काय काय माहिती लागते ते या एंटरप्रिनरशिप क्लबमधून त्यांना दिली जाते. तर हे पण खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी थर्ड इयरला असताना तुमच्या ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर बरोबर ते असोसिएट म्हणून काम करतात. त्यामुळे ना त्यांना मॅनेजमेंट लेवलचा अनुभव त्यांना येतो की कुठल्या कंपनीशी कसं बोलायचं आहे, त्यांच्याशी पत्रव्यवहार कसा करायचा आहे. या सगळ्या गोष्टी विद्यार्थी थर्ड इयरला असतानाच शिकतो आणि हेच खूप महत्त्वाचं स्किल आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या कंपनीज सुद्धा आपण म्हणूयात साधारण ऑन अन ॲव्हरेज 3 लाख ते 4.5 ते 5.5 लाखांपर्यंत पॅकेज हे डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना, जसं पुण्यातील आपण म्हणूयात की DY पाटील अकुडीचं जे कॉलेज आहे, पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक कॉलेज आहे, JSPM कॉलेज आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे अर्थात आहे. तर ह्या कॉलेजेसमध्ये आणि अजून बऱ्याच कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या कंपनीज येतात आणि त्यांना हवे असलेले विद्यार्थी ते सिलेक्ट करतात. तर नक्की याचा फायदा तुम्ही घेऊ शकतात. विप्रो सारखी जी कंपनी आहे, विप्रो इन्फोटेक किंवा गोदरेज, तर गोदरेज सारखी कंपनी, विप्रो सारखी कंपनी विद्यार्थ्यांना 3 वर्षानंतर 20,000 रुपये स्टायपेंडने पुढच्या 3 वर्षांसाठी करारबद्ध करतात आणि 3 वर्ष झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ते त्यांच्या बिट्स पिलानी बरोबर त्यांचा म्युच्युअल कॉन्ट्रॅक्ट आहे. तर विद्यार्थ्यांना तिथून BTech सुद्धा करण्यासाठी मदत करतात आणि परत पुढच्या 5 वर्ष ह्या विद्यार्थ्यांना आपल्याच कंपनीत सामावून घेतात. तर ही खूप छान आणि नामी संधी आहे. जर कधी तुमच्याकडे मेरिट असेल तर तुम्ही ह्या गोष्टीचा नक्की फायदा घ्यावा असं मला वाटतंय. सर 11वी 12वी मग काय वाईट आहे? तर ह्या संदर्भात 11वी 12वी आणि डिप्लोमा पॉलिटेक्निक याच्या कंपॅरिझन बाबतीमध्ये मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मदत करेन मित्रांनो. तरी तुम्हाला काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की त्या शंका विचारा. त्या शंकेचं निरसन करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. धन्यवाद.